तर नागपुरात जो हिंसाचार उफाळलाय त्याची खबरदारी म्हणून आता विदर्भात कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। अमरावती पोलीस आयुक्तांनी रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त घातली। अकोल्यातल्या अतिसंवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय, अमरावती आणि अकोल्यातली संपूर्ण दृश्य आहे। अकोल्यात सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। नेमकं अकोल्यात सध्या काय परिस्थिती आहे त्याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरामध्ये आज 2 गटात राडा झाला। या राडादरम्यान अनेक लोक जखमी झाले, वाहनांची देखील जाळपोळ झालेली आहे, पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत। या घटनेचे पडसाद इतर जिल्ह्यात उमटू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी दक्षता म्हणून फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। अकोल्यातही अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या हरिहरपेठ, पोळा चौक, त्यानंतर भांडपुरा आणि तसेच अकोटफेल भागातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। RCP, SRP चे पथक देखील इथं तैनात करण्यात आलेले आहे। अकोल्याच्या पोळा चौकात सुद्धा दंगा नियंत्रण पथक इथं तैनात करण्यात आलेलं आहे। वाहनं देखील पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात इथं उभे आहेत। अकोल्यातल्या हरिहरपेठ भागात मागील काही काळात दंगल झाली होती। या दंगल दरम्यान एका ऑटो चालकाचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला होता। अनेक लोक जखमी झाले होते, अनेक संसार उघड्यावर आले होते, लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं। हाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता म्हणून इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय गवळे, साम टीव्ही न्यूज, अकोला।